Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्याचप्रमाणे आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे आपल्या आयुष्यात येतात. आपली परीक्षा घ्यायला, आपल्याला सक्षम बनवायला, त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा निर्णय आपला असतो. म्हणून कोणत्याही आयुष्यात दुःख आलं तर खचून जाऊ नका, हिंमत हारू नका. फक्त विचार करा की हे दुःख आपली परीक्षा घ्यायला आलंय आणि त्या दुःखात आपल्याला पास व्हायचंय. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल तर चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवा. प्रसन्न मनाने काम केलं तर त्या सक्सेस आपल्याला नक्की मिळते. मित्रांनो, मी तुमच्यासाठी जे समाजात घडतं किंवा आपल्या अवतीभोवती घडतं तेच तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. त्या स्वरूपाचा एक विषय आणि एक खोलवरचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आज मी उजागर करणार आहे. या बदलत्या काळात नाती किंवा रिलेशन टिकतील का? मित्रांनो, आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या शिखरावर पोहोचलोय. सर्वांना माहित आहे, आज मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आलेलं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. एका क्लिक मध्ये सर्व जग आपण आपल्या हाताशी आणू शकतो. किंवा आपल्याला जी इन्फॉर्मेशन माहिती असेल, इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते आपण मागवू शकतो. पण मनामध्ये एकच प्रश्न उभा राहतो, तो असा की या बदलत्या काळात नाती टिकतील का, असा प्रश्न माझा तुमच्याकडे आहे. पूर्वीच्या काळात कुटुंबातील सर्व सदस्य किंवा मेंबर एकत्र राहून गप्पा मारायचे किंवा बसून जेवायचे. आपल्या सर्वांना माहित आहे, आपले जे वडीलधारी व्यक्ती असतील, पूर्वीचा काळ वेगळा होता. आताचा काळ खूप बदललेला आहे. जो तो फक्त मोबाईल किंवा ऍडिक्शन खूप झालेलं आहे मोबाईलचं, आणि नात्यांतील जो संवाद आहे तो कुठेतरी माणूस हरवतोय. म्हणून आजचा विषय खास आहे. सुख दुःख वाटून घ्यायचे. जे पूर्वी आपले वडीलधारी लोक होते ते एकत्र बसायचे, गप्पा मारायचे, जेवण व्हायचं. आपण लहान असताना या गोष्टी आपण डोळ्यांनी बघितल्या असतील. घरात प्रेम होतं, आपुलकी होती आणि जिव्हाळा असायचा. जर कोणाला काही पैशाची गरज लागली किंवा भासली तर आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून मागायचो किंवा ते आपल्याला देत असायचे. मग त्यांचा भाऊ असू दे, कोणी असू दे. म्हणजे आपुलकी होती, प्रेम होतं, जिव्हाळा होता. आणि ते प्रेम आजकाल माणूस हरवत चाललेला आहे. ते बघायला मिळत नाही. आज अनेक घरामध्ये आपण बघतो प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, बरोबर. पण जो संवाद आहे, कम्युनिकेशन आहे किंवा कम्युनिकेट आपण करू शकत नाही. आज पहिल्यांदा तुम्ही असं चित्र बघणार किंवा बघत असाल, आपण समाजात राहतो, काही गोष्टी आपल्या नजरेस येतात. हातात मोबाईल असतो आणि मोबाईल मध्ये ती व्यक्ती बिझी असते. आपण बघ, एका परिवारामध्ये 4 लोक राहत असतील, मुलगा, मुलगी, आई, बाबा. तर झालं काय, संवाद तर बंदच झालेला आहे आजकाल. कारण आपण विज्ञान, तंत्रज्ञान या जगात वावरत असताना कुठेतरी आपुलकी, जिव्हाळा या गोष्टींचा त्याग करतोय. आणि एकाच परिवारात राहून अनेक जण भावनिक दृष्ट्या दूर गेले आहेत. आता सांगायचं झालं म्हणजे कसं, जर एखाद्याला दुःख झालं तर तो स्टेटसला ठेवतो आणि मग तेच लोक घरातील असतील, फॅमिली मेंबर, ते स्टेटसला बघतात की बाबा माझ्या मुलाला किंवा मुलीला, भावाला दुःख आहे. तो सांगतो कशाला, तो सर्व सोशल मीडियाला सांगतो. किंवा आपलं जे भावनिक दृष्ट्या होत्या पूर्वी त्या बंद झालेल्या आहेत किंवा त्या संपत चाललेले आहेत. आणि जो मन मोकळेपणाने संवाद होता तो कुठेतरी विलुप्त होतोय किंवा संपत चाललेला आहे असं पण म्हणता येईल. नातं म्हणजे फक्त रक्ताचं नातं नसतं. मैत्री, प्रेम, शेजार धर्म, गुरु शिष्य, सहकारी अशा अनेक नात्यांनी आपलं जीवन समृद्ध होतं, बरोबर. आता तुम्ही एखाद्या फील्डमध्ये काम करत असाल, त्या ठिकाणी एखादा तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, सहकारी असतील किंवा शेजार धर्म असेल,
तर आपण हे सर्वांचा मिळून एक परिवार तयार होत असतो, बरोबर. कारण हेच लोक महत्वाचा पार्ट असतो आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्यामुळे समृद्ध आपलं आयुष्य होत असतं. कोणतंही नातं म्हटलं की तुम्हाला आज मी उदाहरण देतो किंवा तुम्ही स्वतः अनुभवा, कारण अनुभव असा शिक्षक आहे, तो आपल्याला बरेच काही शिकवत असतो आणि म्हणून प्रत्येकाने अनुभव घ्यायला पाहिजे. की तुम्ही अडचणीच्या काळात असाल, तुमची वाईट वेळ असेल, तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? नात्याची खरी ओळख ही संकटात होते मित्रांनो. आणि ती संकट तुमच्यावर आलं तर तुम्ही एखाद्या शेजारच्याला म्हणा किंवा घरातील मेंबर असेल कोणीही, त्या गोष्टीला किती ते सपोर्ट करतात ते बघा आणि त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं ते नक्की अनुभव फील करा. आणि प्रत्येकाने आयुष्यामध्ये असा तरी एक दिवस बघितला असेल की त्याच्यावर संकट आलं असेल, आर्थिक असेल किंवा कोणतंही असेल, तर या जगामध्ये कोणी कोणाचं नाही आणि तेव्हा खरं आपला कोण आहे ते ओळखणं गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वांना माहित आहे सर्वांकडे वेळ असेल असं नाही. आज वेळेची किमया खूप अफाट आहे. तुम्ही सहज ऐकलं असेल, तुम्ही कोणत्याही मित्राला किंवा आपले जे फॅमिली मेंबर असतील कुटुंबातील त्यांना विचारलं तर काम आहे तुमच्याकडे, तर ते बोलतील माझ्याकडे वेळ नाही. म्हणजे यातून असं सिद्ध होतं की आजच्या काळात लोकांकडे वेळेची कमतरता आहे. म्हणून काम, व्यवसाय, शिक्षण यांच्या धावपळीत अनेकदा नाती मागे पडतात, बरोबर आहे. आता मुंबई सारख्या सिटीमध्ये स्वप्नांची नगरी बोलली जाणारी मुंबई, त्यामध्ये प्रत्येक जण स्वप्नाच्या मागे धावतो. पण नातं कोणतंही असू द्या, मुलाचं असू द्या, वडिलांशी असू द्या, भावाचं असू द्या, बहिणीचं असू द्या, नवरा बायकोचं असू द्या, एकमेकांना ते टाइम देत नाहीत आणि यामुळे नाती मागे पडत आहे. असं आहे मित्रांनो, पैसा कमवण्याच्या शर्यतीमध्ये माणूस इतका व्यस्त झाला आहे, बिझी झाला आहे की त्याला स्वतःच्या माणसांसाठी वेळच उरत नाही, बरोबर आहे. आणि हे उदाहरण आपल्या चालूच्या आयुष्यात लागू होतं. असं म्हटलं की ते रक्त आहे आणि रक्त हे सळसळतं, त्या स्वरूपाचा पैसा आहे. तुम्ही कोणतंही काम करत असाल, तुमच्यावर एखादा आर्थिक प्रॉब्लेम आला, तुम्ही किती त्याला सांगण्याचा प्रयत्न केला बाबा माझ्याकडे पैसे नाहीत, तर परिस्थितीची म्हणजे आपली जी सिच्युएशन आहे त्या गोष्टीशी निगडीत काही गोष्टी घडत असतात. तुमच्याकडे जर पैसा असेल तर सर्व तुमच्या पाठीशी आहेत. जर तुमच्याकडे 1 रुपया नसेल तर या जगामध्ये तुम्हाला कोणी किंमत देत नाही आणि हे आजची रियालिटी आहे. म्हणून जो तो पैसा कमवण्याच्या शर्यतीत बिझी आहे, व्यस्त आहे आणि यामुळे सुद्धा नाते आहेत ते मागे पडत आहे. सोशल मीडियामुळे संपर्क वाढलाय. जर काही चांगला क्षण असेल, वाढदिवस असेल, फंक्शन असेल, कोणताही सण असेल, तर सोशल मीडियावरती आपल्याला मेसेज येतात, फॉरवर्ड केले जातात. आपण बघ सोशल मीडियामुळे संपर्क वाढलाय, पण जे मनातील अंतर आहे, मनातील जो दुरावा आहे, त्याचं अंतर वाढत चाललेलं आहे. माणसं फक्त सोशल मीडियावर एकत्र येतात पण मनाने दूर जातात, म्हणजे त्यामध्ये अंतर वाढलेलं आहे. मगाशीच बोललो की जे वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील त्या फक्त सोशल मीडियावर दिल्या जातात, पण प्रत्यक्ष भेटून किती लोक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात ते कमीच मिळतील आपल्याला, कारण लोकांकडे वेळ नाहीये. आजकाल सोशल मीडियावरती हजारो मित्र बनवले जातात, पण संकटाच्या काळात जो खरा आपल्या सोबत असतो त्या हजारांमध्ये किती आपले आहेत ते ओळखायला शिका आणि ते काळाची गरज आहे. एखाद्याला जर दुःख झालं असेल आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याच्याजवळ ते दुःख वाटायला कोणी नाही किंवा ते दुःख समजून घेण्यासाठी कोणी नाही, तर त्या हजारो ऑनलाईन असलेल्या मित्रांचा काय उपयोग. म्हणून एक खरा मित्र शोधा मित्रांनो आज, जो आपल्या दुःखाच्या वेळी आपल्या सोबत असेल, आपल्या सुखाच्या वेळी आपल्या सोबत असेल. नाहीतर हे जग सर्व स्वार्थी आहे आणि यामुळे सुद्धा नाती कुठेतरी हरवल्या जात आहे. मित्रांनो, जिवंत उदाहरण देऊ काय? आज नात्यामध्ये गैरसमज आलेला आहे आणि सर्वात मोठं नातं तुटण्याचं कारण आहे तो गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. कोणतंही रिलेशन असू द्या, नवरा बायकोमध्ये गैरसमज आला आणि नात्याचा म्हणजे नातं उद्ध्वस्त झालं, नातं तुटलं, नातं संपवलं, घटस्फोट झाला. या गोष्टी आपल्या बातम्यामध्ये असू द्या किंवा शेजारी कोणाचं काही झालं तर त्या गोष्टी आपल्या कानावर येतात की 4 महिने लग्नाला झाले होते आणि ते नातं तुटलं. असं का? तर त्या नात्यामध्ये गैरसमज किंवा मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे ते नातं संपलं.
आपण ऐकतो, बघतो आणि ह्या गोष्टी चालू असणार आहे. म्हणून नात्यामध्ये सुसंवाद असायला पाहिजे आणि सुसंवाद असण्यासाठी मनातील शब्द व्यक्त झाले पाहिजे. त्यासाठी आजचा विषय खास आहे. अनेकदा आपण काय करतो, फक्त वन साइड विचार करतो, समोरच्याचं ऐकून घेत नाही की समोरच्याची पण एक बाजू असते, ते ऐकून घेतली पाहिजे. ते जर बाजू ऐकून घेतली तर नात्यामध्ये जो गैरसमज होतो तो होणार नाही. म्हणून प्रत्येकाने समोरच्या व्यक्तीला पण बोलण्याचा चान्स दिला पाहिजे, त्याला संधी दिली पाहिजे की बाबा तुझं काय मत आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि हे सर्व दोन गोष्टीवर अवलंबून आहे. जर या दोन गोष्टी आयुष्यात असल्या, एक म्हणजे प्रामाणिकपणा आणि दुसरा म्हणजे विश्वास, तर ह्या गोष्टी होणारच नाही. गैरसमज, भांडण काय असेल नसेल त्या गोष्टी थांबतील आणि जे नातं आहे ते अजून भक्कम होईल. आज समाजामध्ये स्वार्थ आपल्याला खूप बघायला मिळतो आणि याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. कारण आर्थिक प्रॉब्लेम म्हटला की तिथे स्वार्थ निर्माण होतो आणि आजकाल समाजात स्वार्थ वाढताना आपण बघत आहे. काही जण फक्त नातं जोडतात की समोरच्याकडून आपल्याला फायदा होईल यासाठी सुद्धा नातं जोडलं जातं आणि अशा व्यक्तींना ओळखायला शिकवा. जर तुमचा फायदा घेण्यासाठी जर तुमच्याशी कोणी मैत्री करत असेल तर वेळेस ते थांबवा, नाहीतर पुढे चालून तुमचा कुठेतरी घात होईल. त्यामुळे या गोष्टी आपल्या लक्षात किंवा आपण आपल्या विवेक बुद्धीचा विचार करून या गोष्टी हाताळल्या पाहिजे, जेणेकरून नातं चांगल्या व्यक्तीसोबत जोडा, वाईट व्यक्तीसोबत जोडू नका. कारण हे जग स्वार्थी म्हटल्यावर समोरचा व्यक्ती कसा असेल हे ओळखणं गरजेचं. जिथे फायदा असतो मित्रांनो तिथे जास्त काळ नातं टिकत नाही आणि नातं टिकवण्यासाठी विश्वास आणि प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. मगाशीच बोललो, तिथे खरं नातं असताना मित्रांनो, ट्रू रिलेशनशिप, तिथे प्रामाणिकपणा, विश्वास, स्वार्थ या गोष्टी नसतात. त्या गोष्टीवर फक्त जग चालतं, त्या दोन गोष्टी असतात. तो सुसंवाद. मित्रांनो, आपण समाजामध्ये राहतो, आपल्या अवतीभोवती तुम्ही असं सुद्धा उदाहरण बघितले असेल की एखादी व्यक्ती दुःखात सुद्धा होती आणि सुखात पण आहे आणि अशी नाते आयुष्यभर टिकतात. काही नाते तुम्ही अशी सुद्धा बघितले असेल की दुःखाच्या वेळी सुद्धा 25-30 वर्ष सुद्धा एकत्र आहेत, दुःखाच्या वेळी पण आणि सुखाच्या वेळी पण. अशी मैत्री आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती आपल्याला कमी बघायला मिळते. मित्रांनो, नाती टिकवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या जाणून घेतल्या तर आपल्या आयुष्याचं सोनं नक्की होईल, नाहीतर उद्ध्वस्त करायला हे सर्व जग आहे. मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे एकमेकांना वेळ द्या. मित्र असेल तर मित्राला वेळ द्या, नवरा बायको असतील तर नवरा बायको एकमेकांना वेळ द्या. मनातलं काय असेल मोकळा संवाद करा, याने नातं भक्कम होईल, नाती तुटणार नाही आणि एक चांगलं रिलेशन सुरुवात होईल. समोरच्याचं मत ऐकून घ्या, समोरच्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. ते ऐकून घेतलं तर गैरसमज होणार नाही आणि नाती संपणार नाही. म्हणून समोरच्याला सुद्धा संधी द्या. का माफ करायला शिका. इगो किंवा स्वाभिमान असतो की बाबा त्याची चुकी झाली. जर समोरचा व्यक्ती चुकी झाली आणि माफी मागत असेल तर त्याला मोठ्या मनाने माफ करा. कारण माणुसकीचा एक हात पुढे करा की चुका होतात, चुका सुधारल्या जातात. म्हणून मोठ्या मनाने चुका माफ करा, त्याने नाती भक्कम होतील की माझी एवढी चूक असताना समोरच्याने मला माफ केलं, म्हणून माफ करायला शिका. अपेक्षा कमी ठेवा. नात्यांमध्ये जर अपेक्षा कमी असल्या तर नातं तुटणार नाही आणि या बदलत्या काळात त्या काळाची गरज आहे. ती अपेक्षा कमी असतील तर नाते भक्कम होतील, तुटणार नाही आणि नाती चिरकाल टिकतील. एकमेकांविषयीचा जो आदर आहे तो करा. समोरच्याला डिरिस्पेक्ट करू नका, विश्वास जपा समोरच्याचा. आणि या बदलत्या काळात महत्वाची गरज आहे की समोरच्याची पण इज्जत करा. संकट आलं तर एकमेकांच्या पाठीशी राहा. आणि माणुसाचा गुणधर्म असा आहे, जर एखादा संकट प्रॉब्लेम ओढवला गेला तर आपलीच लोक आपली साथ सोडतात. म्हणून समोरच्याला असं वाटतं की मी यांच्या दुःखात होतो पण आज मी एकटा पडलो, म्हणून यामुळे सुद्धा नाती तुटत आहेत. मित्रांनो, आपण नाते बघितले, मित्र ऑफिस मधले जे मित्र असतील त्यांच्याशी आपलं नातं असेल, चांगलं असतील. नवरा बायकोचं नातं असेल, बहीण भावाचं नातं असेल. सर्वात महत्वाचं नातं म्हणजे आई वडिलांचं नातं. आणि हे सर्वात निस्वार्थ नातं आहे. त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही गोष्टी केल्या आहेत, सॅक्रिफायसेस केले असतात, त्याग दिला असतो, आयुष्य आपल्यासाठी पूर्ण घालवलं असतं.
आपल्याला लहानसं मोठं केलं असतं, आपल्याला चालायला शिकवलं असतं, आपल्याला खायला शिकवलं असतं आणि अशा बऱ्याच गोष्टी केल्या असतात. त्यांचे हे उपकार या जन्मी तर फिटणार नाही. म्हणून आधुनिक जीवनात व्यस्त असलात किंवा बिझी असलात, मान्य आहे प्रत्येकाची वेळ महत्वाची असते, पण बिझी असलात तरी आईवडिलांसाठी वेळ काढा. म्हणजे म्हणायचं असं आहे की आधुनिक काळ आहे, कोणाकडे वेळ नाही, पण वेळ काढून त्यांना वेळ देणे महत्वाचे आहे आणि ही जबाबदारी पार पाडा. मुलगा म्हणून, मुलगी म्हणून. मैत्री हे पण एक सुंदर नातं आहे. मित्र असावा आणि मित्राची सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे. मित्र तोच की तो आपल्या यशात आनंद असतो किंवा आनंदी असतो, हॅपी, आपल्या अपयशात, आपल्या अडचणीच्या काळात आपली साथ देतो. आजच्या या स्पर्धेच्या युगात निस्वार्थ मैत्री जपणे आवश्यक आहे. मग आताच मागाशी बोललो, पती पत्नी, बहीण भाऊ, विद्यार्थी, शिक्षक, मित्र, अशा सर्व नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा असेल तर ती नाती काळाच्या कोणत्याही वादळात टिकू शकतात. मग कितीही काय होऊ द्या, गैरसमज होऊ द्या, काही होऊ द्या, पण जिथे विश्वास, प्रेम, समजूतदारपणा असेल तर मग काळाचे कितीही वादळ आली ती नाती तुटत नाही, ती भक्कम राहत. मित्रांनो, काळ प्रत्येकासाठी बदलत राहिलेला आहे. तुम्ही ऐकलं असेल की आपले जे वडीलधारी व्यक्ती होते ते बोलायचे की काळ बदलला, नवीन पिढी आली, असं ऐकलं असेल तुम्ही. तंत्रज्ञान आणखी प्रगत होईल. आज आपण एआयच्या जगात वावरतोय, बरोबर. यापेक्षा अजून 2-4 वर्षांनी अजून प्रगती होईल, अजून काही बदल होतील, पण अजून बुद्धिमत्ता असलेले, कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले एआय जगात येतील किंवा नवीन साधने येतील. जग आणखी वेगवान होईल आणि जे आपण आज जगतोय त्याच्यापेक्षा हाय स्पीडने जग पुढे जाईल. पण माणसाला प्रेम, आपुलकी, ऐकून घ्या मित्रांनो, महत्वाचा टॉपिक आहे. जग किती पुढे गेलं, किती काय झालं, पण माणसाला प्रेम, आपुलकी आणि आधार याची गरज कधीच संपणार नाही. म्हणून या गोष्टी जपायला हव्यात. झाडाला पाणी लागतं, बरोबर, तसंच नात्यांना प्रेम आणि जिव्हाळा द्यावा लागतो. दुर्लक्ष केलं ते झाड कोमसतं आणि नाते सुद्धा त्याचप्रमाणे रिॲक्ट करतात. जर नात्यांना वेळ नाही दिला तर ते तुटतात, उद्ध्वस्त होतात, संपतात. मित्रांनो, माझ्या या स्पीचचा शेवट करणार आहे आणि एका सुंदर विचाराने करतो. तो असा आहे की नाती जपण्यासाठी मोठ्या गिफ्ट किंवा भेटवस्तूची गरज नाही. तुम्ही एखाद्याला भेटवस्तू द्या चांगली महागडी, असं नाही. गरज असते फक्त त्याच्या संकटामध्ये किंवा त्याला गरज असेल तेव्हा उपलब्ध असायला पाहिजे. किंवा थोड्या वेळाची गरज असते माणसाला, थोड्या प्रेमाची गरज असते आणि भरपूर विश्वासाची गरज असते, कारण विश्वासावर हे जग कायम आहे. आज माझ्यासोबत संकल्प करा मित्रांनो. एक छोटासा संकल्प आहे, जसं आपण शाळेत करायचो या स्वरूपात आज करा की जी आपण आधुनिकतेच्या जगात वावरतोय, त्या आधुनिकतेच्या जगात वावरत असताना आपण नात्यांनाही समजून घेऊ किंवा नात्यांनाही जपूया. कारण जीवनात पैसा, प्रसिद्धी आणि यश पुन्हा मिळू शकतं, हे सर्वांना माहित आहे, पण तुटलेली नाती पुन्हा मिळू शकत नाही. म्हणून नात्यांना प्राधान्य द्या. व्हिडिओ जर तुम्हाला मनाच्या कोपऱ्यामध्ये भावला असेल, आवडला असेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.